हरिविजय कथासार अध्याय 9. जी शास्त्रे हरिलीलेचे वर्णन करत नाहीत ती शास्त्रे म्हणजे निरर्थक वटवट करणारे ग्रंथ आहेत असे कवी श्रीधर म्हणतात. जे लोक हरिलीलेचे वर्णन ऐकतात ते ह्या संसारात धन्य होतात. 8व्या अध्यायात श्रीकृष्णाने यशोदेला विश्वरूप दाखवले. त्याच अध्यायात राधाकृष्ण विलासाचेही वर्णन आले आहे. हरीने आपल्या असंख्य रूपे गवळणींना आणि आपल्या साक्षात आईला यशोदेला दाखवली. एका भल्या पाटे यशोदा उठली. तिच्या शेजारी निजलेल्या वनमाळीची मुक्ती निहाळत बसली. त्याचे ते सावळे सुकुमार रूप पाहून यशोदेच्या चित्तवृत्ती तन्मय झाल्या. त्याच्या मुखावरून निंब लोण करून यशोदा आपल्या मनाशीच म्हणाली की मी ह्या त्रिभुवनात भाग्यवान आहे. मग यशोदा आपली नित्यकर्मे उरकून दह्याचे मंथन करू लागली. यशोदा दह्याचे मंथन करताना तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या रुंझुनत. तिच्या डोक्यावर मोत्यांची जाळी होती. त्यावर चंद्रसूर्य होते. कपाळावर कुंकू होते. विशाल नेत्र असलेली यशोदा गौरवर्णाची होती. कानात मोत्यांची भूषणे होती आणि नाकातल्या मोत्यांचे तेज नक्षत्रांनाही फिके पाडेल असे होते. तिने नेसलेले वस्त्र विजेप्रमाणे चमकत होते. मंथन करता करता ती रत्नजडित कंजुकी सावरत होती. ज्ञानी असलेली कृष्णमाता यशोदा मंथन करत होती. म्हणजे दह्यातून ज्ञानाची लोणी बाजूला काढत होती. पिंड ब्रह्मांड आसार आहे आणि हरिस्वरूप निर्विकार आहे. यशोदेचे दहीमंथन सुरू असताना श्रीकृष्ण जागा होतो आणि रविदंड धरून यशोदेला सांगतो की आधी मला दूध दे. यशोदा दहीमंथन थांबवते आणि त्या डेऱ्यापुढेच बसून ती आपल्या लाडक्या बाळकृष्णाला दूध देते. त्याचे मुख पाहून तिचा प्रेमाचा पाना वाहू लागतो. ती कृष्णवदन पाहण्यात गुंग होते. श्रीकृष्णाच्या मनात विचार येतो की मातेचे चित्त माझ्यावरच आहे की तिचे मन प्रपंचात गुंतले आहे हे आता आपण पाहूया. चुलीतला अग्नी तो योगमायेने चेतवतो. चुलीवरील भांड्यात असलेले दूध उतू जाते आणि ते करपल्याचा वास यशोदेला येतो. ती श्रीकृष्णाला मांडीवरून खाली ठेवते आणि दूध उतरण्यासाठी निघून जाते. साक्षात परब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाला टाकून यशोदा दूध पाहण्यासाठी गेली. परमार्थ टाकून प्रपंचाकडे गेली. दूध ओतू गेलेले पाहून यशोदा चिडली. आपली आई आपल्याला टाकून दूध पाहण्यासाठी गेली ह्याचा श्रीकृष्णाला राग येतो. तो दह्याचा डेरा दगडाने फोडून टाकतो. नंतर तो आपल्या सवंगड्याला जमवून शिंक्याजवळ जातो. उखळ पालथे घालून शिंक्यामध्ये साठवलेली लोणी काढतो आणि आपल्या सवंगड्यांना देतो. स्वतःही खातो. तो आपल्या मित्रांना म्हणतो की लवकर लवकर खा नाहीतर आई येईल आणि आपल्याला रागावेल. यशोदेने श्रीकृष्णाला लांब सारले. भगवंताची साथ सोडली आणि तिच्या घरातले दही सांडले. दूध ओतू गेले आणि लोणीही संपले. दूध ओतू गेले म्हणून रागावलेली यशोदा बाहेर येते. ती पाहते की दह्याचा डेरा फुटला आहे आणि शिंक्यातली लोणीही फस्त झाली आहे. यशोदेला येताना पाहता श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याला घेऊन पळून जातो. बेताटी घेऊन यशोदा त्याच्या मागे जाते पण तो तिच्या हाती लागत नाही. मनी सद्भाव ठेवला तरच भगवंत हाती लागतो. रागावलेली यशोदा तर बेताटी घेऊन त्याचा शोध घेत होती. तो तिला कसा सापडणार? श्रीकृष्णाच्या मागे धावल्यामुळे यशोदा दमते पण तिच्या हाती तो लागत नाही. यशोदा दमलेली आहे हे पाहून श्रीकृष्णाला तिची दया येते. माझ्या या मातेने माझ्यासाठी अनेक जन्मतप केले होते. तिने मला जन्मोजन्मी प्रेमाने बांधले आहे. म्हणूनच सगुण रूप धारण करून इथे आलो आहे. तो सुहासे वदनाने तिच्यासमोर येऊन उभा राहतो. यशोदा त्याचा हात धरते आणि त्याच्यावर काठी उगारते. ते पाहून श्रीकृष्ण थरथर कापू लागतो. तो रडू लागतो. त्याचा चेहरा दीन होतो आणि तो स्पंदून स्पंदून रडू लागतो. यशोदा श्रीकृष्णावर काठी उगारते खरी पण ती श्रीकृष्णाला मारू शकत नाही. मग ती श्रीकृष्णाला उचलून घरात घेऊन जाते आणि म्हणते थांब तुला आता उखळाला बांधून ठेवते. इतक्या साऱ्या गवळणी जमा होतात आणि यशोदेला सांगतात की ह्या चोरट्याला अगदी घट्ट बांधून ठेव. गवळणीच्या गराड्या श्रीकृष्ण हळूहळू रडू लागतो आणि आपल्या आईला दिनवाणीने विनवतो की यापुढे मी चोरी करणार नाही. यशोदा त्याच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती त्याला दोरी बांधून लागते. मायातीत अगम्य अशा या पुराण पुरुषोत्तमाला कोण बांधू शकेल? यशोदा त्याला बांधायचा प्रयत्न करते पण दोर पुरत नाही. ती दुसरा दोर आणते तोही पुरत नाही. अशा अनेक दोरगोपे काढून देतात आणि हाताला पेटलेले यशोदा श्रीकृष्णाला बांधत जाते. अनेक दोर आणूनही श्रीकृष्णाला बांधायला ते अपुरे पडतात. शेवटी श्रीकृष्णाला वाटते की आता पुरे झाले आणि अचानक दोर पुरतो आणि श्रीकृष्ण बांधला जातो. भोवती जमलेल्या गवळणी हसतात आणि म्हणतात आजपर्यंत तो अनेकांना त्रास दिलास त्याचे आज ओटी निघाले. तुझ्या आईनेच तुला बांधले आहे. आता कसा पळून जाशील? दमलेली आणि कावलेली यशोदा गवळणींना म्हणते की तुम्ही आता आपापल्या घरी जा. यशोदा ही बाळकृष्णाला उखळीला बांधलेले असते तर अंगणात ठेवून घरात निघून जाते.
अंगणात कोणीच नाही असे पाहून श्रीकृष्ण उखळ उडत अंगणातल्या मोठ्या वृक्षाजवळ येतो. ते वृक्ष म्हणजे नारदाने शाप दिलेले वृक्षरूपात असलेले कुबेरपुत्र असतात. त्यांची नावे नलकुबर अशी होती. एकदा ते दोघेही नग्न होऊन आपल्या स्त्रियाबरोबर जलक्रीडा करत होते. त्यांनी मद्यपान केले होते. स्त्री संघामुळे ते विषयान झाले होते. समोरून येणाऱ्या नारदमुनींचा ते अपमान करतात. नारदमुनी त्यांना शाप देतात की तुम्ही दोघेजण वृक्ष व्हाल आणि तुमची जडमूड दशा होईल. नारदांची शापवाणी ऐकताच दोघेही नारदांचे पाय धरतात आणि शापमोचन करावे अशी विनवणी करतात. तेव्हा नारद त्यांना शाप देतात की तुम्ही गोकुळात वृक्ष व्हाल आणि वनमाळी रांगत येऊन तुमचा उद्धार करेल. त्या 2 कुबेरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण रांगत रांगत त्या वृक्षाजवळ जातो. ज्या उखळाला श्रीकृष्णाला बांधलेले असते ते उखळ त्या 2 वृक्षांच्या सांध्यात अडकते. अंगणात कोणी नाही असे पाहून श्रीकृष्ण त्या दोन्ही वृक्षांना बळ लावून पाडतो. त्या दोन्ही वृक्षामधून 2 पुरुष निघतात आणि ते श्रीकृष्णासमोर हात जोडून उभे राहतात आणि त्याचे स्तवन करतात. श्रीकृष्णाचे स्तवन करून झाल्यावर ते आकाशमार्गाने निघून जातात. एवढ्यात राजा नंद बाहेरून येतो. आपल्या अंगणातले 2 मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत आणि त्या वृक्षाखाली आपला लाडका श्रीकृष्ण सापडला आहे असे दृश्य त्याला दिसते. ते पाहून नंद घाबरतो. सगळ्यांना हाका मारतो आणि धावत येऊन वृक्षसंधीमध्ये अडकलेल्या आपल्या बाळांना सोडवतो आणि उचलून घेतो. अंगणातल्या वृक्षाखाली आपला बाळ अडकून पडला आहे ऐकून यशोदा रडू लागते आणि स्वतःलाच दोष देऊ लागते. मी ह्या माझ्या हाताने श्रीकृष्णाला बांधले म्हणूनच हा अनर्थ ओढवला असे ती म्हणते. नंद विचार करू लागला की वादळ नाही वारा नाही असं असताना हे वृक्ष कोसळले कसे. नंदाने हाका मारल्यामुळे गावातील गोप आणि गवळणीही नंदाच्या अंगणात जमा झाले होते. त्यांनाही खूप आश्चर्य वाटत होते. तिथे जी लहान मुली होती ती नंदाला सांगतात की कृष्णाने आपल्या बाळानेच हे वृक्ष पाडले आहेत. ते वृक्ष पडल्यावर त्यातून 2 पुरुष निघाले. ते श्रीकृष्णाशी काय बोलले ते आम्हाला माहीत नाही, पण ते आकाशमार्गे निघून गेले. मुलांचे हे बोलणे कोणालाही खरे वाटत नाही. आपला मुलगा दैवयोगाने वाचवला ह्याच्या यशोदेला समाधान वाटते. आपल्या मुलावरचे आणखी एक अरिष्ट टळले असे वाटल्यामुळे नंद मोठा सोहळा करतो. ह्या अरिष्टातून श्रीकृष्ण वाचला म्हणून गोकुळातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. यशोदा श्रीकृष्णाची दृष्ट काढते आणि त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या छातीशी धरते. त्याचे प्रेमाने चुंबन घेते. एकदा श्रीकृष्ण देवारातले शाळीग्राम तोंडात घालतो आणि गिळून टाकतो. नंद स्नान करून पूजा करण्यासाठी देवघरात येतो तेव्हा त्याला शाळीग्राम दिसत नाहीत. तो यशोदेला विचारतो. यशोदा सांगते की तिथे श्रीकृष्ण खेळत होता, त्याला विचारा. नंद आपल्या बाळाला कडेवर घेतो आणि त्याला विचारतो की शाळीग्राम कुठे आहेत. त्यावर तो शुद्ध चैतन्य श्रीकृष्ण म्हणतो की मी शाळीग्राम घेतले नाहीत. तुम्ही माझ्यावर खोटा आळका घेता. मी सर्वातीत अकर्ता आहे, करणे न करणे मला नाही. ह्यावर नंद त्याला सांगतो की देवतार्चन केल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. नंदाचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आपले तोंड उघडतो. श्रीकृष्णाच्या मुखात नंदाला असंख्य शाळीग्राम दिसतात. असंख्य सूर्य, शक्ती, गणेश, उमापती दिसतात. अनंत ब्रह्मांडाची रचना पाहून नंद देहभान विसरून जातो. त्याच्या तोंडून शब्द फुटत नाही. श्रीकृष्णाने घातलेल्या मायावरणामुळे नंद वर्तमान विसरतो. तो श्रीकृष्णाला कडेवर घेतो आणि भजनाला बसतो आणि तो स्वतः श्रीकृष्णाला भरवू लागतो. एकदा सकाळी सकाळी श्रीकृष्ण यशोदेला म्हणतो, माते आज मी ताक घुसळतो. यशोदा रविदर कौतुकाने श्रीकृष्णाच्या हाती देते. श्रीकृष्ण म्हणतो, माते तू दमले असशील, थोड्या वेळ विश्रांती घे. ताक घुसळणाऱ्या श्रीकृष्णाकडे नंद यशोदा कौतुकाने पाहत होते, पण कित्येकांच्या मनात चिंता निर्माण झाली होती. देव सुखावले, इंद्राला आनंद झाला, पण वासुकी दुःखी झाला. शिवाला वाटले आता परत हालाहाल कुठे साठवू. लक्ष्मीला वाटले माझ्यापेक्षा जास्त चांगली कमला या दहीमंथनातून बाहेर आली तर तीच गोपाळाला जास्त आवडेल. श्रीकृष्णाच्या ह्या दहीमंथनामुळे अनर्थ होईल असे अनेकांना वाटते, पण मग नंद श्रीकृष्णाला उचलून घेतो आणि तो यशोदेला सांगतो की आता माझा बाळ दमला असेल. एकदा काही गवळणी ठरवतात की एका चांगल्या घरात आपण आपले दही, दूध, लोणी, तूप साठवून ठेवूया. त्या घराला चांगली कड्याकुलपे लावूया आणि कोणी ना कोणीतरी राखण करायला थांबूया. मग पाहूया तो श्रीकृष्ण येतो कसा आणि आपले गोरज संपवतो कसा. श्रीकृष्णालाही कळते तेव्हा तो त्या गवळणीची फजिती करायची ठरवतो. तो आपल्या सवंगड्याला हे सारे सांगतो. माझ्या भीतीने गोरसाचे रक्षण करत त्या ओसरीवर बसले आहेत. आपण त्या घरात जाऊ आणि सगळा गोरस फस्त करू. तुम्ही सर्वांनी तुमचे डोळे मिटा पाहू. सगळे सवंगडे आपापले डोळे मिटतात. श्रीकृष्ण आपल्या योगमायाने सर्व सवंगड्यांना घरात नेतो. बाहेर बसलेल्या गवळणींना काही पत्ताच लागत नाही. मग श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह सर्व गोरस फस्त करतो. गोरसाने माखलेले हात खांबांना पुसतो आणि सर्व भांडी फोडून टाकतो. इतके सारे घरात घडते, पण ओसरीवरच्या गवळणींना काहीच कळत नाही. नंतर कृष्ण आपल्या मित्राला सांगतो की आता सगळ्यांनी हाका मारा. सगळेजण एकच गलका करतात. घरातला तो गलका ऐकून गवळणींना आश्चर्य वाटते. कड्याकुलपे असलेल्या ह्या घरात हे गोपाळ गेलेच कसे ह्याचे त्यांना नवल वाटते.
एक गवळण म्हणते की बरा सापडला आहे, कोणीतरी यशोदेला बोलून आणा, त्याला आता चांगली शिक्षा करूया. गोपी रागावून बोलत असताना घरात असलेली मुले रडू लागतात. आता आपण पकडले जाणार, सर्वांना शिक्षा होणार ह्या भीतीने थरथरा कापू लागतात. ती मुलं श्रीकृष्णाला सांगतात, तू जसं आम्हाला आणलंस तसं आता बाहेर काढ, नाहीतर आपल्याला शिक्षा होईल. सवंगडी रडताय ते पाहून श्रीकृष्ण हसतो. तो त्यांना सांगतो, थांबा, आता परत एकदा सगळ्यांनी आपले डोळे झाका, चुकूनही डोळे उघडू नका, मी तुम्हाला बाहेर नेतो. सगळेजण आपले डोळे झाकतात. श्रीकृष्ण त्या साऱ्यांना गवाक्षातून बाहेर काढतो. पेंद्या मात्र अडकतो. श्रीकृष्ण काय करतो हे पाहण्यासाठी त्याने एक डोळा किंचित उघडला होता. तो श्रीकृष्णाचा धावा करतो. तो म्हणतो, काना, गवळणी कुलपे काढून आत आले आहेत, मला वाचव. गवळणी पेंद्याला पाहतात आणि त्याच्या पायावर चांगला मार देतात. श्रीकृष्ण पेंद्याला सांगतो, तो तुझे डोळे उघडलेस म्हणून अडकलास. मग तो पेंद्याला हात देतो आणि त्याला बाहेर काढतो. यशोदेला घेऊन गवळणी त्या घरात येतात, पण आत कोणीच नसते. पण गोपाळ येऊन गेल्याच्या खुणा मात्र दिसतात. गवळणीला कळत नाही की आला कसा आणि गेला कसा. यशोदा त्यांना सांगते की माझा बाळ सकाळपासून घरीच आहे, तो कुठेही गेला नाही. तुम्ही त्याच्यावर नसताच आळ घेता. असं वाटतं की गोकुळ सोडून निघून जावं. यशोदेचे बोलणे ऐकून गवळणी गप्प बसतात. यशोदा मग त्यांना विचारते की तुमचा गोरस माझ्या गणनिळ्यानं संपवला असं तुम्ही म्हणता. दाखवा बरं तुमची सगळी भांडी. गवळणी यशोदेला भांडी दाखवतात, पण काय आश्चर्य, सगळी भांडी काठोकाठ भरलेली होती. कृष्णमुखी जे अर्पिले त्याचे फळ म्हणून अनंत यज्ञांचे फळ प्राप्त होते, तसेच इथे झाले होते. दही, दूध, लोणी, तूप ह्यांची चोरी करून गोपाळ नामानिराळा राहतो हे आता साऱ्या गोकुळाला कळले होते. तरीही गवळणी त्याच्या तक्रारी घेऊन यशोदेकडे येत. मग यशोदा श्रीकृष्णाला रागावे, आपण काय केलेच नाही, श्रीकृष्ण यशोदेला पटवून देई. हे सारे आता नियमाचेच झाले होते. एकदा देवाऱ्यातल्या देवांचे टाक एका दोऱ्यात बांधलेले पाहून श्रीकृष्ण यशोदेला म्हणाला, देवांचा एवढा मोठेपणा सांगतेस, मग त्यांना या दोरीने बांधून का ठेवले आहेस? मी हे दूध प्यालं तर तुझा देव काय करणार, त्यांना तर तू बांधून ठेवले आहेस. असे म्हणून श्रीकृष्ण सर्व दूध पिऊन टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण आईला सांगतो की माझी मान वाकडी झाली आहे आणि माझे डोळे दुखत आहेत. हे ऐकून यशोदेला वाटते की मल्हारी आपल्या बाळावर कोपला आहे. ती देवघरात येते आणि माझ्या बाळावर कृपा कर असे खंडेरायाला सांगते आणि श्रीकृष्णाला अंगारा लावते. अचानक म्हाळसापतीची दैदिप्यमान मूर्ती तिथे प्रकट होते आणि म्हाळसापती यशोदेला सांगतो की तुझ्या घरी साक्षात त्रैलोक्यनाथ जन्माला आला आहे. ज्याला सगळे देव पुजतात तोच तुझ्या घरी आला आहे, तो त्याचेच भजन कर. श्रीकृष्ण आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून यशोदेला परोपरीने समजावून सांगतो की देवांचाही देव असलेल्याचे तू भजन कर. त्यावर माता यशोदा श्रीकृष्णाला म्हणते की त्याचे दर्शन मला कसे होणार, आणि तिच्यासमोर चतुर्भुज शंखचक्र गदाधारी श्रीविष्णू उभा राहतो. आपल्या आईला श्रीकृष्णाने अनेक लीला दाखवून नाना तऱ्हांनी परमेश्वराचे दर्शन घडवले. एकदा श्रीकृष्ण ओसरीवर खेळत असताना यशोदा त्याला सांगते की तू लवकरच दूध पिऊन घे. बळीराम जर आला तर तो त्याचा वाटा मागेल आणि तुला दूध कमी पडेल. त्यावर श्रीकृष्ण दूध का प्यायले पाहिजे असा प्रश्न विचारतो आणि त्याची समजूत काढण्यासाठी यशोदा त्याला सांगते की अरे, दूध प्यायल्यामुळे तुझे केस वाढतील आणि तो गोरा होशील. कृष्ण हसतो आणि दूध पिऊन टाकतो आणि मग लगेच आपल्या आईला विचारतो की बघ माझे केस कुठे वाढले आणि मी अजूनही काळाच दिसतो आहे. त्यावर यशोदा त्याला सांगते की अरे, एका दिवसात हे होत नाही. एकदा बळीराम आणि श्रीकृष्ण अंगणात खेळत होते तेव्हा बळीराम श्रीकृष्णाला सांगतो की तुला माहीत आहे का, तुझ्या आईवडिलांनी तुला कोंडा देऊन विकत घेतले आहे. तुझे आईवडील गोरे आहेत आणि तू मात्र काळा आहेस. बळीरामाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण रडू लागतो. त्याचे रडणे ऐकून यशोदा बाहेर येते आणि ती श्रीकृष्णाला कडेवर घेऊन तो का रडतो आहेस असे विचारते. त्यावर बळीराम म्हणाला ते श्रीकृष्ण यशोदेला सांगतो. यशोदा श्रीकृष्णाची समजूत घालते आणि त्याला सांगते की तू माझ्याच पोटी जन्माला आला आहेस. श्रीकृष्ण एकदा एका गोपीच्या घरच्या गाई रानात पाठवतो आणि त्यांच्या जागी बैल आणून बांधतो. पहाटे महाग स्नानासाठी गेलेली गोपी जेव्हा घरी येऊन दूध काढायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येते की आपल्या गोठ्यात एकही गाय नाही, सगळे बैलच आहेत. तिला आश्चर्य वाटते, ही कृष्णाचीच करणी आहे हे तिच्या लक्षात येते आणि गाराने सांगण्यासाठी ते यशोदेच्या घरी जाते. एकदा श्रीकृष्ण बळीरामाबरोबर खेळत होता. सर्व खेळगडी 2 गटात विभागले होते. श्रीकृष्ण बळीरामाच्या गटातल्या 2 मुलांच्या शेंड्या बांधतो आणि त्यांना झाडावर नेऊन ठेवतो आणि आपण स्वतः लपून बसतो. बळीराम त्या दोघांना सोडवतो. श्रीकृष्णाच्या वाड्यात चाललेल्या त्या खोड्या पाहून यशोदा त्याला म्हणते की तुला आता शास्त्र सांगते, कसे वागावे कसे बोलावे ते सांगते. त्यावर श्रीकृष्ण आईला विचारतो, हे शास्त्र कोणाचे आहे, त्याचा अभ्यास केल्यामुळे काय मिळते ते मला सांग. हे शास्त्र देवाने सांगितले आहे
आणि त्यामुळे मुक्ती मिळते. तो आता अजिबात चोरी करणार नाहीस अशी शपथ घे, अशी यशोदा श्रीकृष्णाला सांगते. त्यावर श्रीकृष्ण आईला सांगतो की लोण्याची चोरी करणं मी काही सोडणार नाही. गोरसाशिवाय दुसऱ्या कशाचीही मी चोरी करणार नाही. त्याचे ते बोलणे ऐकून यशोदेला हसू येते. एकदा श्रीकृष्ण गोपिकाबरोबर यमुनेवर जातो. यमुनेच्या किनाऱ्यावर एक जुनी नाव असते, पण नावाडी नसतो. गोपिका कृष्णासह नावे चढतात आणि वल्ली घेऊन नाव हाकू लागतात. नाव पुढे जाऊ लागते, ती धारेला लागते. त्या नावेत अनेक छिद्रे पडलेली असतात. त्या छिद्रातून पाणी नावेत येऊ लागते. आता काय करावे ते गोपिकांना कळत नाही. गोपिका आपल्या वस्त्रांचे ओळे करून ती छिद्रे बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण नावेत पाणी भरतच जाते. इतक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडू लागतो. त्या पावसात गोपिका पाण्यामध्ये बुडतात, पण श्रीकृष्णाला मात्र ते आपल्या खांद्यावर घेतात. यमुनेच्या लाटा उसंबळू लागतात. जलचरांचे थवे धावू लागतात. गोपी घाबरतात आणि त्या श्रीविष्णूचा धावा करतात. आमच्या ह्या कृष्णाला वाचव अशी करुणा भाकू लागतात. आपले मरण समोर दिसत असतानाही त्या श्रीविष्णूचे स्मरण सोडत नाहीत आणि श्रीकृष्णाला काही होऊ नये याची काळजी घेतात. त्यांचेही वर्तन पाहून श्रीहरी संतुष्ट होतो. अकस्मात आलेले ते वादळ अकस्मात थंड होते. सूर्य प्रकट होतो. जलचरांचे थवे नाहीसे होतात. नाव किनाऱ्याला येऊन लागते आणि गोपिकांच्या अंगावर त्यांची वस्त्रे तशीच असतात. ब्रह्मनायकाची माया कोणालाच कळत नाही. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय ग्रंथ म्हणजे साहित्य अलंकार आहे. ह्या ग्रंथरूपी सागरात जे श्रोते बुडे घेतात त्यांच्या हाती मोती लागतात. ही मोती छिद्रे पाडलेली आहेत आणि ती सद्गुणरूपी दोऱ्यात ओवलेली आहेत. तुम्ही जो हा हरिविजय ग्रंथ वाचता आहात, ऐकता आहात, त्याचा 9वा अध्याय इथे समाप्त झाला. जय श्रीकृष्ण.